पंढरीची वारी म्हणजे फक्त एक यात्रा नाही, ती म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे. देहातून देवाकडे, अहंकारातून प्रेमाकडे. नमस्कार भक्तांनो, आज आपण बोलणार आहोत वारकरी परंपरेतून मिळणाऱ्या त्या 10 जीवनधड्यांविषयी, जे केवळ अध्यात्म नाहीत तर आपल्या जगण्याचा मार्ग दाखवतात. कधी विचार केला आहे का, आषाढी वारीला लाखो वारकरी एवढा प्रवास का करतात? पायात फोड, अंगावर उन्ह, तरीही चेहऱ्यावर हास्य का असतं? त्या हास्यामागे कोणतं तत्वज्ञान दडलं आहे? चला तर मग या परंपरेतून आपण शिकूया जीवनाचे ते 10 पवित्र धडे. पहिला धडा, नामस्मरण, अंतःकरणाची स्वच्छता. वारीत सतत ऐकू येतं, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हे फक्त शब्द नाहीत, हे आत्म्याचं स्नान आहे. जशी अंगावरची धूळ पाण्याने निघते, तशी मनावरची धूळ नामाने निघते. नाम म्हणजे एक औषध आहे, जे मनातील अस्वस्थता शांत करतं. वारकरी म्हणतो, नाम घेतल्याने विठ्ठल आपल्या अंतःकरणात जागृत होतो. जीवनात काहीही घडो, नाम विसरू नका, कारण नाम म्हणजे शांतीचा श्वास आहे. दुसरा धडा, एकता. सर्वांमध्ये विठ्ठल पाहणे. वारीत कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण ब्राह्मण, कोण महार, सगळे एकाच ओळीत चालतात. कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही. हा धडा शिकवतो समानता आणि प्रेम. वारकरी परंपरा सांगते, विठ्ठल सर्वांत आहे आणि सर्व विठ्ठलात आहेत. म्हणून वारकरी म्हणजे एकतेचा संदेशवाहक. तिसरा धडा, प्रवास महत्वाचा, गंतव्य नव्हे. वारी म्हणजे चालणं, गाणं, थकून पुन्हा उठणं. शेवटी विठ्ठलाचं दर्शन मिळतं, पण आनंद त्या प्रवासात असतो. हा प्रवास सांगतो, ध्येय गाठणं महत्वाचं, पण त्याकडे जाण्याचा प्रवास त्याहून पवित्र आहे. आपण आयुष्यात धावतो यश, पैसा, प्रतिष्ठा यासाठी, पण त्या धावण्यात आनंद कुठे हरवतो हे बघायला विसरतो. वारकरी म्हणतो, चालताना नाम गा, थांबल्यावर हसू. हेच जीवनाचं रहस्य आहे. चौथा धडा, सेवा, परमार्थाची मूळ भावना. वारीत कुणाचं नाव पुढे नाही, प्रसिद्धी नाही, फक्त सेवा आहे, निस्वार्थ आणि निर्मळ. भजन असो, पायाभरणी असो, दिंडीची व्यवस्था असो, सगळीकडे एकच भाव. वारकरी म्हणतो, सेवा म्हणजे देवाकडे जाण्याचा सर्वात जवळचा रस्ता. आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, निसर्गाची सेवा, हीच खरी भक्ती. सेवा म्हणजे प्रेमाचं रूप. पाचवा धडा, अहंकाराचा त्याग. वारीत कोणी म्हणत नाही मी केलं, ते म्हणतात मी नाही, विठ्ठल आहे. हा धडा सांगतो, जिथे अहंकार संपतो तिथेच देव प्रकट होतो. आपण ज्या क्षणी म्हणतो मी काही नाही, सर्व विठ्ठलाचा आहे, त्या क्षणी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. सहावा धडा, सहनशीलता, श्रद्धेची परीक्षा. वारी म्हणजे तपश्चर्या आहे. पाऊस, ऊन, वारा, धूळ सगळं सहन करत वारकरी चालतो. तो म्हणतो, ही परीक्षा आहे माझ्या श्रद्धेची. आपल्यालाही आयुष्यात अनेक वादळं येतात, पण श्रद्धा जर दृढ असेल तर ती वादळं आपल्याला मोडू शकत नाहीत. श्रद्धा म्हणजे मनाचं कवच आहे. सातवा धडा, संग, सच्चा साथी निवडण्याची कला. वारीत दिंडी म्हणजे समूह. त्यात सगळे एकत्र चालतात, खातात, गातात. वाईट संग टाळून चांगला संग ठेवणं हीच खरी साधना. संतांच्या संगतीत जीवाचे रंग बदलतात. आपण कुणाच्या संगतीत राहतो यावर आपलं मन ठरतं. संत संग म्हणजे आत्मसुधारणा. आठवा धडा, संतवाणी, जगण्याचं मार्गदर्शन. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जाईल तेथे नाम घेईल, हरिनाम गाईल. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे संत फक्त अभंगकार नव्हते, ते जीवन शिक्षक होते. त्यांच्या वाणीत दडला आहे प्रेम,
करुणा, सत्य, नम्रता आणि संयम. दररोज त्यांच्या वाणीतून एक ओळ वाचली तर प्रत्येक दिवस नवा उत्सव होईल. 9वा धडा, संतुलन, भक्ती आणि कर्तव्याचं संगम. वारकरी फक्त नाम घेत नाही, तो शेतकरीही आहे, कामगारही आहे. तो विठ्ठलाचं नाम घेत घेत आपलं काम करतो. त्याच्या जीवनात भक्ती आणि कर्तव्य यांचं सुंदर संतुलन आहे. भक्ती म्हणजे जगणं सोडणं नव्हे, तर जगण्याला पवित्र करणं आहे. 10वा धडा, विठ्ठल, अंतःकरणातील शांत देव. वारीत शेवटी सगळे पंढरीत पोहोचतात. देव उभा ठाकतो, हात कमरेवर, नजरेत करुणा आणि प्रेम. पण तो विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो आपल्या अंतरात्म्यात आहे. आपल्या श्वासात, आपल्या प्रेमात, आपल्या करुणेत. वारकरी परंपरेचा सर्वात मोठा धडा म्हणजे देव बाहेर नाही, तो आपल्या आत आहे. या 10 धड्यांमध्ये एकच धागा आहे, प्रेम, श्रद्धा आणि सेवा. वारी आपल्याला चालायला शिकवते, बाहेरच्या रस्त्यावरच नाही तर आतल्या मार्गावर. प्रत्येक दिवस वारीसारखा जगूया, प्रत्येक भेटीत विठ्ठल पाहूया, प्रत्येक कार्यात नाम गुंजवूया. हीच वारकरी परंपरेची खरी शिकवण आहे. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर या भावनेला पुढे पोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. आणि जर अजूनही डिवाइन मराठी परिवाराचा भाग नसाल तर सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्ञानेश्वरीतील 10 गुपित संदेश जे आजच्या जगण्याला बदलू शकतात. तोपर्यंत नाम घेत रहा, विठ्ठल स्मरत रहा. जय हरी विठ्ठल.